हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 5वा इलेक्ट्रॉनिक काउंटर हा 5वा चॅप्टर जो आहे हा पेपर 2 मधला आहे, हे समजून घ्या. आणि त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक काउंटर. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर आपण याचं इंट्रोडक्शन बघूयात. हा जो काही चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये आपल्याला काउंटर आणि रेजिस्टर समजून घ्या. रेजिस्टर नव्हे, आपण आतापर्यंत रेझिस्टर शिकलो, जो की करंटला अपोज करतो तो रेझिस्टर. आणि रेजिस्टर काय आहे ते आपल्याला नंतर समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. काउंटर आणि रेजिस्टर ह्या दोन गोष्टी या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं. सगळ्यात अगोदर काउंटर म्हणजे काय, तर काउंटर म्हणजे काय, काउंटिंग द पल्सेस. ज्या इनपुट साईडला पल्सेस तयार होतात, ठीक आहे, ज्या काही पल्सेस असतात ह्या पल्सेस आहेत. ठीक आहे. ह्या क्लॉक पल्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो, क्लॉक पल्स. ही जी काही क्लॉक पल्स आहे म्हणजेच काय, ऑसिलेटिंग सिग्नल 0 किंवा 1, 0 1 0 1 0 1 या फॉर्मॅटमध्ये असतो. ही एक क्लॉक पल्स झाली. ठीक आहे. 0 1 पासून पुन्हा 0कडे, म्हणजे ही काय झाली, एक क्लॉक पल्स झाली. तर ही जी काही क्लॉक पल्स आहे या क्लॉक पल्सला काउंट करण्याचं काम कोण करतं, तर हा काउंटर करतो. ठीक आहे. तसंच रेजिस्टर काय आहे, तर रेजिस्टर ह्या जे काही हा मेमरी युनिट आहे. जसं वरती रेजिस्टर जर आपण शिकलो 11वीला, आपण रेजिस्टर शिकलो. रेजिस्टर म्हणजे काय, तो अपोजिशन ऑफ द करंट. ठीक आहे. किंवा डिवाइड द व्होल्टेज किंवा ड्रॉप द व्होल्टेज, हे आपण 11वीला शिकलेलं आहे रेजिस्टरचे फंक्शन. पण आता हा जो काय रेजिस्टर आहे, हा रेजिस्टर काय काम करतो, तर हा एक मेमरी युनिट आहे. म्हणजेच काय, तर काही बिट्स तो काय करतो, स्टोअर करतो स्वतःमध्ये आणि पुन्हा काय करतो, रिलीज करतो. ठीक आहे. म्हणजे एक हा काय आहे, मेमरी इलेमेंट म्हणून आपण या ठिकाणी वापरू शकतो. मग तसेच काउंटरचे 3 फंक्शन आहेत. तर पहिलं फंक्शन जर बघितलं तर पहिलं फंक्शन आहे डिव्हाइड द फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आपण लिहून घेऊयात इथे, डिव्हाइड द फ्रिक्वेन्सी. म्हणजे हा काय करतो, तर फ्रिक्वेन्सीला डिव्हाइड करण्याचं काम करतो. आपण जसे शिकत जाणार आहोत फ्लिपफ्लॉप, त्याच्यानंतर काउंटर्स, तर त्याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे की फ्रिक्वेन्सी डिव्हाइड करण्याचं काम तो कशा पद्धतीने करतो. दुसरं जे आहे की ॲड्रेसिंगचं काम करतो. ठीक आहे. ॲड्रेसिंग द काउंटर सर्किट. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. आणि तिसरा जो त्याचा फंक्शन आहे तर ते आहे सर्व ॲज अ मेमरी युनिट. म्हणजे एक मेमरी युनिट म्हणून सुद्धा, मेमरी युनिट म्हणजे काय, तर काही प्रमाणात तो काय करू शकतो, काही बिट्स स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तर असे त्याचे 3 फीचर्स किंवा त्याला आपण म्हणूयात फंक्शन्स त्याचे आहेत. तर हे नीट लक्षात ठेवा. त्याचे काय वर्किंग, तो काय करतो, काय परफॉर्म करतो, तर फ्रिक्वेन्सी डिव्हाइड करण्याचं काम करतो, ॲड्रेसिंगचं काम करतो आणि मेमरी युनिटचं काम करतो. हे ज्यावेळेस आपण काउंटर या टॉपिकमध्ये जाऊयात, म्हणजे काउंटर आपल्याला कसे तयार होतात, ते कसे वर्क करतात, त्यावेळेस तुमच्या लक्षात येणार आहे की हे डिव्हाइड द फ्रिक्वेन्सी कसं ॲक्ट होतो, ॲड्रेसिंगचं काम कसं करतो आणि मेमरी युनिटचं काम कसं करतो, हे आपण नंतर बघणार आहे. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की काउंटर म्हणजे काय, टू काउंटिंग द पल्सेस. ठीक आहे. आणि तो काय काय काम करतो, तर डिव्हाइड द फ्रिक्वेन्सी, ॲड्रेसिंग आणि मेमरी युनिटचं काम करतो. तसंच रेजिस्टर जो आहे तो रेजिस्टर काय म्हणून काम करतो, तर मेमरी युनिटचं काम करतो. किंवाच जे काय तुमचे सिग्नल्स आहेत, म्हणजे तुम्ही त्याला अप्लाय करणार आहे 0 1 0 1 असे बायनरी बिट्स जे अप्लाय करणार आहात, त्या बायनरी बिट्सला तुम्ही राईट शिफ्ट किंवा लेफ्ट शिफ्ट करू शकता. म्हणजेच काय, हा जो काही डेटा आहे याला जर तुम्ही राईट शिफ्ट केला, राईट शिफ्ट म्हणजे काय, तर हा जो काही पहिला डेटा आहे तो कुठे जाईल, राईटकडे जाईल. म्हणजे काय, ते लेफ्ट शिफ्ट होईल. ओके. म्हणजेच काय, तर हा जो काही 1 नंबरचा 1 आहे, हा 2 नंबरला 0 आहे, 3 नंबरला 1 आहे, पुन्हा 4 नंबरला 1 आहे, 5 नंबरला 0 आहे. याला काय केलं जातं, हा डेटा जो आहे तो या साईडला शिफ्ट केला जातो. म्हणजे काय, तर इकडचा डेटा इकडे येईल. बघा, समजा मी लेफ्ट शिफ्ट केला, या बाजूला लेफ्ट राहायचा तो, बरोबर. तर लेफ्ट जर शिफ्ट केला तर हा 0 कुठे जाईल, इकडे जाईल. इथला 1 जो आहे तो कुठे जाईल, पुढच्या बाजूला जाईल 1. हा 0 पुढे जाईल, 0 1 1 अशा पद्धतीने. पुन्हा एक नेक्स्ट क्लॉक पल्स आली, पुन्हा जर लेफ्ट शिफ्ट केलं तर पुन्हा काय होईल, हा इथला 1 कुठे जाईल, या साईडला जाईल. म्हणजे 1 0 1 0 1 या पद्धतीने काय होईल, प्रत्येक वेळेस तुमचा जो काही डेटा आहे
तो अशा पद्धतीने काय होईल, चेंज होईल. तुम्ही बऱ्याच वेळा LED बघा, लाईटीच्या माळा म्हणतो आपण. या ठिकाणी जर अशा लाईटीच्या माळा जर असतील बघा, त्या ही ऑन होते, ही ऑफ होते, ही ऑन, ही ऑफ, अशा पद्धतीने त्या लाईटीच्या माळा अरेंज केलेल्या असतात. त्या ठिकाणी काय होतं रे, तर त्या ठिकाणी काय होतं, तर इथे जर रेजिस्टर आपण वापरला तर तो रेजिस्टर काय करतो, तर तुमचा 1010 हा डेटा काय करत असतो, कंटिन्युअसली शिफ्ट करत असतो. म्हणजे 0च्या जागेवर 1 येतो, 1च्या जागेवर 0, 0च्या जागेवर 1, 1च्या जागेवर 0, अशा पद्धतीने लाईट्स तुमची ऑन ऑफ प्रत्येक वेळेस तो सिक्वेन्स चेंज होत राहतो आणि तुम्हाला काय दिसते, रनिंग लाईट दिसते. म्हणजे बघा, इथे ऑन ऑफ दिसलं की नेक्स्टला काय होणार आहे, ऑन असलेल्या ऑफ होणार आहेत आणि ऑफ असलेल्या ऑन होणार आहेत. म्हणजेच काय, तर हे तुम्हाला रनिंग पोझिशनमध्ये दिसणार आहे. आपण म्हणतो लाईटीच्या माळा ज्या आहेत त्या रनिंग पोझिशनमध्ये दिसतात, नाही, ठीक आहे. ऑन पुढे ऑन होत जातात, मागे ऑफ होत जातात. त्याच पद्धतीने म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी काय वापरलं असतात, तर रेजिस्टर वापरलेले असतात. समजले सगळ्यांना, काउंटर काय, रेजिस्टर काय. आता हे काउंटर आणि रेजिस्टर हे कशापासून बनलेले असतात, तर त्या दोघांमध्ये ही फ्लिप फ्लॉप वापरलेला असतो. काय वापरला असतो, फ्लिप फ्लॉप. आता आपण पुढे गेल्यानंतर बघणारच आहे की फ्लिप फ्लॉप काय असतो, ठीक आहे. तर फ्लिप फ्लॉप नावाचा एक आपण काय म्हणूयात, एक डिव्हाइस त्याच्यामध्ये वापरलेला असतो. आता हा फ्लिप फ्लॉप कशाने बनतो, तर आपण जे लॉजिक गेट्स बघितले, ठीक आहे. मग कोणते लॉजिक गेट्स बघितले, अँड गेट, त्याच्यानंतर ऑर गेट, त्याच्यानंतर नॉट गेट, नॅन्ड, नॉर, बरोबर. हे सगळे गेट्स तुम्ही बघितलेले आहेत. त्यातले नॅन्ड आणि नॉर आपण त्याला काय म्हणतो, युनिव्हर्सल गेट म्हणतो. या युनिव्हर्सल गेटच्या थ्रू आपण काय करू शकतो, फ्लिप फ्लॉप तयार करू शकतो. समजलं आहे सगळ्यांना. मग सगळ्यात अगोदर काय, तर बेसिक गेट्स किंवा युनिव्हर्सल गेट त्याला तुम्ही म्हणा. कोणते गेट्स आहेत ते, नॅन्ड गेट आणि नॉर गेट. या नॅन्ड किंवा नॉर गेटने आपण फ्लिप फ्लॉप तयार करतो आणि फ्लिप फ्लॉपमधून काय तयार होतं, काउंटर तयार होतात, रजिस्टर तयार होतं. समजलं आहे सगळ्यांना, ठीक आहे. इंट्रोडक्शन सगळ्यांना समजलं आहे. थोडक्यामध्ये काउंटर काय असतो, रजिस्टर काय असतो, कोणापासून बनतो, फ्लिप फ्लॉपपासून बनतो. फ्लिप फ्लॉप कोणापासून बनतो, तर युनिव्हर्सल गेट किंवा लॉजिक गेट्स किंवा नॅन्ड गेट, नॉर गेटपासून तो तयार होतो, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण या चॅप्टरमध्ये मागाशी मी शब्द वापरला होता की क्लॉक पल्स, बरोबर ना. काउंटर काय करतो, क्लॉक पल्स जनरेट करण्याचं, क्लॉक पल्स काउंट करण्याचं काम करतो. मग हा क्लॉक पल्स ज्या आहेत त्या क्लॉक पल्स जनरेट करणारा कोणीतरी पाहिजे, बरोबर. म्हणजेच काय, सगळ्यात अगोदर क्लॉक पल्स तर पाहिजे, तर तुम्ही त्याला काउंट करू शकता. मग ह्या क्लॉक पल्स कोण जनरेट करतं, तर त्याचं नाव आहे मल्टी व्हायब्रेटर. तर मल्टी व्हायब्रेटर काय करतो, जनरेटिंग अ क्लॉक पल्स. क्लॉक पल्स जनरेट करण्याचं काम कोण करतं, तर हा मल्टी व्हायब्रेटर करतो. नावातच अर्थ आहे बघा, मल्टी व्हायब्रेटर. बघा, जे काही तुमचं आउटपुट जे आहे ते काय होतं, सारखं व्हायब्रेट होत राहते. 1 0 1 0 1 0 1 0 1 0 जर सिग्नल तुम्ही एखाद्या मोटरला दिला, बघा, एखादी मोटरला तुम्ही म्हणतो व्हायब्रेशन क्रिएट होईल. बघा, जर एखाद्या मोटरला तुम्ही 0101 फॉर्मॅट दिला तर काय होणार आहे, मोटरसारखी ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन, याने काय होणार आहे, ती मोटार व्हायब्रेट होणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला व्हायब्रेशन देणार आहे. तर त्याचं नाव जे आहे त्याचं नाव आहे मल्टी व्हायब्रेटर. तो मल्टी व्हायब्रेटर काय करतो, तर जनरेटिंग अ क्लॉक पल्स जनरेट करण्याचं काम करतो, ठीक आहे. त्यालाच दुसऱ्या शब्दामध्ये काय म्हटलं जातं, ऑसिलेटिंग सर्किट असं म्हटलं जातं, ठीक आहे. त्यालाच दुसरं नाव आहे ऑसिलेटिंग सर्किट. ऑसिलेटिंग सर्किट म्हणजे काय, तर तो काय होतो, ऑसिलेट होत असतो 0 1 0 1 0 1 या फॉर्मॅटमध्ये. 0 1 0 1 या फॉर्मॅटमध्ये काय होतो, कंटिन्युअसली ऑसिलेट होत राहतो. त्याला काय म्हणायचं, ऑसिलेटिंग सर्किट किंवा मल्टी व्हायब्रेटर, ज्यालाच आपण काय म्हणतो, क्लॉक पल्स असं म्हणतो. समजले सगळ्यांना. तुम्ही म्हणाल हे तर स्क्वेअर वेव्ह दिसते, सेम स्क्वेअर वेव्हलाच तुम्ही काय म्हणू शकता, ऑसिलेटिंग सर्किट म्हणू शकता किंवा मल्टी व्हायब्रेटरचं आउटपुट असं म्हणू शकता. समजलं सगळ्यांना. आता हा जो काही तुमचा मल्टी व्हायब्रेटर आहे हा 3 मोडमध्ये असतो. लक्षात घ्या, मल्टी व्हायब्रेटर हा 3 मोड, म्हणजे जसं की आपल्या मोबाईलमध्ये सायलेंट मोड असतो, जनरल मोड असतो, मीटिंग मोड असतो, जे काय असेल, राईट. त्याच प्रकारे ह्या मल्टी व्हायब्रेटरला म्हणजे आपण 3 प्रकारे ॲक्ट करू शकतो. जसं की मोनोस्टेबल असेल, अस्टेबल असेल आणि बायस्टेबल असेल, किंवा त्याचे टाईप्स आहे असंही बनवू शकता तुम्ही, ठीक आहे. तर हे त्याचे 3 मोड्स आहेत, मोनोस्टेबल, अस्टेबल आणि बायस्टेबल
आता मोनोस्टेबल म्हणजे काय, नावामध्ये अर्थ आहे बघा, मोनोस्टेबल म्हणजे काय, एकदा स्टेबल असलेली वेव्हफॉर्म किंवा एकदा स्टेबल असलेला, समजा बघा या प्रकारे तुम्ही ज्या वेळेस आता याला ट्रिगर द्यावी लागते बरं का. सगळ्यात अगोदर मी अस्टेबल समजून सांगतो. अस्टेबल म्हणजे काय, कोणताही नो स्टेबल स्टेट, त्याला म्हणजे कोणतीही क्लॉक ही स्टेबल नसते, ती कंटिन्युअसली काय होत राहते, ऑसिलेट होत राहते 0-1 0-1 0-1 या फॉर्मॅटमध्ये. अशा पद्धती म्हणजे ती कुठे स्टेबल आहे का, नाही. जरा वेळ 0 झाली की लगेच 1 होते, 1 झाली की लगेच 0 होते, लगेच 1, परत पुन्हा 0, पुन्हा 1, पुन्हा 0, पुन्हा 1, म्हणजे ती काय होते, कंटिन्युअसली ऑसिलेट होत राहते, म्हणजेच काय, स्टेबल नसते. त्या वेव्हफॉर्मला किंवा त्या आउटपुटला तुम्ही काय म्हणू शकता, अस्टेबल मोडमधलं आउटपुट असं म्हणू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आता मोनोस्टेबल समजेल तुम्हाला. मोनोस्टेबल म्हणजे काय, एकच स्टेट ती देते. एक स्टेट केव्हा देईल, आता पण मात्र इथे कंडिशन आहे बरं का, ही इथे मात्र कोणतीही कंडिशन नाही, इथे कोणती तुम्हाला ट्रिगर वगैरे द्यावं लागत नाही. मात्र मोनोस्टेबलमध्ये तुम्हाला त्या मल्टी व्हायब्रेटरला एक ट्रिगर द्यावी लागते. इथे बघा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इथे 0 आहे, हे कंटिन्युअसली तुमचं आउटपुट 0 आहे, मल्टी व्हायब्रेटरचं आउटपुट काय आहे, 0 आहे. पण तुम्ही त्याला काय दिली, एक ट्रिगर दिली. ही काय आहे त्याची, त्याला नाव आहे, ही आहे ट्रिगर, आणि हे तुमचं आउटपुट आहे, कोणाचं, मल्टी व्हायब्रेटरचं आउटपुट आहे. जर तुम्ही त्याला ट्रिगर देता, ट्रिगर दिल्या म्हणजे काय, एक थोडीशी छोटीशी पल्स देणार, म्हणजे हाय पल्स दिली आता ते डिपेंड करतं मल्टी व्हायब्रेटर कोणता आहे, ॲक्टिव्ह लो की ॲक्टिव्ह हाय. ठीक आहे. जर त्याला एक अशा प्रकारची एक ट्रिगर दिली, म्हणजेच काय, त्याचा एखादा स्विच असेल तो ऑन करून ऑफ केला, तर काय होईल, तुमचा आउटपुट जे आहे ते ठराविक काळासाठी, बघा ठराविक काळासाठी काय राहतं, ऑन राहतं. काही काळ जो आहे ऑन राहतो, म्हणजे समजा इथं टी टाईम जो आहे तो काय जाईल, ऑन राहील. तो ऑन राहिल्यानंतर तो पुन्हा एकदा कुणा होईल, 0कडे, म्हणजे तो काय राहील, पहिला 1 राहील, काही काळ 1 राहील, पुन्हा काही 0. काही काळ म्हणजे किती काळ, तर तो काळ कोणावर डिपेंड आहे, T=R/C, म्हणजे रेजिस्टर आणि कॅपॅसिटरची जी काही त्याचा जो काही प्रोडक्ट आहे, म्हणजे रेजिस्टर आणि कॅपॅसिटरवर तो टाईम पिरियड डिपेंड असेल. जेवढा जास्त रेजिस्टर कॅपॅसिटन्स तेवढा जास्त तो टाईम, ठराविक काळापुरता, म्हणजे साधारण किती पण काळ असू शकतो, काही सेकंद काय होऊ शकतो, तो ऑन होऊ शकतो, म्हणजे तो टाईम जो आहे हाय राहू शकतो, आणि नंतर पुन्हा काय होईल, तो 0 होईल. केव्हा पण, ज्यावेळेस तुम्ही त्याला काय द्याल, ट्रिगर द्याल त्यावेळेस. हे मोनोस्टेबल पुन्हा एकदा, हे आपल्याला बघायचं आहे मोनोस्टेबल आणि ते नंतरच्या चॅप्टरमध्ये. हा तुमचा काय आहे, मोनोस्टेबल किंवा मल्टी व्हायब्रेटर आहे, आपण असं म्हणूयात, मल्टी व्हायब्रेटर. आणि तो कशात जोडला आहे, आता आपण सध्या मोनोस्टेबलमध्ये जोडला आहे किंवा मोनोस्टेबल मोडमध्ये जोडला आहे. तर त्याला इथं काय, ही इनपुट म्हणून ट्रिगर दिलेली आहे, आणि इथं काय असणार आहे तुमचं आउटपुट. ज्यावेळेस तुम्ही अशी ट्रिगर द्याल, दिली का, आत्ता इनिशियली ट्रिगर दिलेली नव्हती, त्यावेळेस काय होतं, आउटपुट 0 होतं, राईट. ट्रिगर दिल्या काय होईल, तुमचं आउटपुट 1 होईल, ते काही काळ 1 राहील, आणि पुन्हा काय होईल, 0 होईल. हा जो काही काळ आहे तो टी कोणावर डिपेंड आहे, T=R/C, राईट. म्हणजेच काय, तुम्ही मोनोस्टेबल हा जो आहे तो कुठे वापरू शकतो, तर टायमर सर्किट म्हणून वापरू शकता. ठीक आहे. टायमर सर्किट म्हणून या मोनोस्टेबलचा तुम्ही वापर करू शकता. समजलं आहे सगळ्यांना. आता नेक्स्ट अस्टेबल मी मगाशीच सांगितलं की त्याची स्टेट कुठेही काय स्टेबल नसते, ती काय असते, अस्टेबल असते. म्हणजे त्या ठिकाणी कोणतीही ट्रिगर आपल्याला द्यावी लागत नाही, नो ट्रिगर द्यावी लागत नाही, ट्रिगर इज नॉट रिक्वायर्ड. त्याच्यानंतर कोणताही स्टेबल स्टेट नसतो. या ठिकाणी काय होतं, तुमचं आउटपुट जे आहे ते ऑसिलेट होत राहते, 0-1 0-1 0-1 याच्यामध्ये काय होतं, ऑसिलेट होत राहतं. आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती कॅन बी चेंज. आपण फ्रिक्वेन्सी म्हणजे क्लॉक पल्सची जी फ्रिक्वेन्सी आहे, इथे बघा हाय फ्रिक्वेन्सी आहे, इथे जरा लो फ्रिक्वेन्सी आहे. याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण फ्रिक्वेन्सीसुद्धा चेंज करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे याचा वापर कुठं, जसं इकडं मोनोस्टेबल कशात वापरला आपण, ॲज अ टायमर सर्किट म्हणून वापरला, तसा हा कुठं वापरू शकतो आपण, ॲज अ क्लॉक जनरेटर.
क्लॉक जनरेटर म्हणून आपण काय करू शकतो, याचा वापर करू शकतो. जसं मोनोस्टेबल आपण टायमर सर्किट म्हणून वापरला, तसा हा कुठं वापरणार आपण क्लॉक जनरेटर म्हणून वापरणार आहोत. आता शेवटचा मुद्दा राहिला बायस्टेबल. बायस्टेबल म्हणजे काय, तर याला 2 स्टेबल स्टेट असतात. बाय म्हणजे दोन स्टेबल स्टेट असतात. म्हणजेच काय बघा, इथे जर 0 असेल त्याच्यानंतर मग काय होईल, 0 स्टेट खूप वेळ असेल, मग 1 स्टेट खूप वेळ असेल. ठीक आहे. मग पुन्हा जर आपल्याला जर याला चेंज करायचं झालं, बघा जर तुम्हाला एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं असेल, म्हणजे 0 आहे, ठीक आहे, 0 स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं असेल तर तुम्ही एक ट्रिगर देणार. ठीक आहे. ट्रिगर दिल्याच्यानंतर तुम्ही जर नेक्स्ट कुठपर्यंत जर ट्रिगर दिली, म्हणजे जर तुम्ही 1 तास 2 तास जर ट्रिगर दिलीच नाही, तर इथे समजा हा जो काळ आहे समजा 1 तास झाला, 1 तासानंतर तुम्ही पुन्हा नेक्स्ट ट्रिगर दिली तर तुमचं काय होईल, पुन्हा स्टेट चेंज होईल. म्हणजे प्रत्येक स्टेट चेंज करण्यासाठी 0कडनं 1कडे जाण्यासाठी तुम्हाला काय द्यावे लागते, ट्रिगर, आणि पुन्हा 1कडनं 0कडे येण्यासाठी पुन्हा द्यावे लागते ट्रिगर. मोनोस्टेबल आणि बायस्टेबल थोडासा सेम आहे. फक्त बघा इथे काय होत होतं, तुम्ही एक ट्रिगर दिल्याच्यानंतर पुन्हा एक काय होत होतं, ठराविक काळ काय होत होतं, हाय राहत होता स्टेट, आणि पुन्हा आउटपुट चेंज होत होतं, 0कडे येत होतं. पण तसं इथे नाही आहे, बायस्टेबलमध्ये तसं होत नाही. बायस्टेबलमध्ये काय होते बघा, तुमचं जे आउटपुट आहे ते चेंज करण्यासाठी, म्हणजे 0कडनं 1कडे जाण्यासाठी तुम्हाला एक ट्रिगर द्यावी लागते, पुन्हा 1कडनं 0कडे येण्यासाठी दुसरी ट्रिगर द्यावी लागते. म्हणजे इथे या ठिकाणी 2 ट्रिगरची गरज असते, आणि या ठिकाणी 2 स्टेबल स्टेट असतात. ही 0ची एक स्टेबल स्टेट आणि मग 1ची एक स्टेबल स्टेट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की याचा वापर कुठं केला जातो, तर याचा वापर केला जातो फ्लिप फ्लॉपसाठी. म्हणजे आपल्याला जे गरजेचे आहे ते फ्लिप फ्लॉप सर्किट, त्याच्यानंतर लॅचेस सर्किट, त्याच्यानंतर काउंटर सर्किट. म्हणजे आपण जे काही इनपुट देणार आहोत फ्लिप फ्लॉपला, काउंटरला, ते कोणतं देणार आहोत, तर हे बायस्टेबलचं आउटपुट देणार आहोत. समजलं आहे सगळ्यांना. हे 3 मल्टी व्हायब्रेटर समजलेत, मोनोस्टेबल, अस्टेबल आणि बायस्टेबल. परत एकदा समजून घ्या. मोनोस्टेबल म्हणजे काय, एक स्टेबल स्टेट असते. अस्टेबल म्हणजे काय, तिथे कोणतीही स्टेबल स्टेट नसते, नो स्टेबल स्टेट. त्याच्यानंतर बायस्टेबल म्हणजे काय, तिथे 2 स्टेबल स्टेट असतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर डायग्रॅम बघा या प्रकारची दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर ट्रिगर किती गरजेचे असतात, तर मोनोस्टेबलला एक ट्रिगर गरजेची असते, अस्टेबलला ट्रिगरचीच गरज नसते, नो ट्रिगर इज रिक्वायर्ड. अस्टेबलमध्ये काय असतं, तर 2 ट्रिगर वापरायला लागतात. म्हणजे एक जर क्लॉक पल्स, आता ही क्लॉक पल्स आहे बघा तुमची, ही तुमची काय झाली, एक क्लॉक पल्स. ठीक आहे, ही झाली एक क्लॉक. तर ही एक क्लॉक तयार करण्यासाठी मोनोस्टेबलमध्ये एक ट्रिगर द्यावे लागते. अस्टेबलमध्ये कोणतीच ट्रिगर द्यावी लागत नाही, कारण तो काय असतो, कंटिन्युअसली 0-1-0मध्ये ॲटोमॅटिकली तो 0-1-0-1 होत असतो. आणि जर बायस्टेबल जर बघितला तर बायस्टेबलमध्ये तुम्हाला एक क्लॉक पल्स तयार करण्यासाठी 2 ट्रिगरची गरज असते. त्याच्यानंतर हा ट्रिगर किंवा हे जे काय मोनोस्टेबल आहे, मोनोस्टेबल कुठं वापरला जातो, तर ॲज अ टायमर सर्किट म्हणून वापरला जातो. त्याच्यानंतर अस्टेबल सर्किट कुठं वापरलं जातं, ॲज अ क्लॉक जनरेटर म्हणून वापरलं जातं. आणि बायस्टेबल सर्किटचा कुठं वापर केला जातो, तर फ्लिप फ्लॉप, लॅच आणि काउंटरला ड्राईव्ह करण्यासाठी, चालवण्यासाठी काय केलं जातं, बायस्टेबलचा वापर केला जातो. समजले. हे 3 तुम्हाला मल्टी व्हायब्रेटरचे स्टेट किंवा त्याचे मोड्स तुम्हाला समजले असतील. ठीक आहे. तर इथं आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण फ्लिप फ्लॉप हा टॉपिक चालू करणार आहोत.